नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला लोकसभेचा महासंग्राम या संदर्भातलं कॉन्क्लेव्ह TV9चं सुरू आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। सत्ता आल्यास इंडियाकडे उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे नेतृत्वासाठी पर्याय। कुणाच्या किती जागा यावर नेतृत्व कोण करेल हे ठरणार नाही। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये संजय राऊतांचं वक्तव्य। मतभेद संपवता येतात, मनभेद संपवता येत नाही। फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। अपमान विसरता येतो, विश्वासघात विसरता येत नाही। पुन्हा ठाकरेंसोबत जाण्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। भाजपसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दिल्लीतील नेते जाळं टाकतात, पण आम्ही महाविकास आघाडीतच। TV9 मराठीच्या लोकसभेच्या महासंग्राम या कार्यक्रमात संजय राऊतांचा हा दावा। राऊतांना अजून शुद्ध आलेली नाही, दिल्लीत माझे अजून तरी पद। जाळं टाकण्यासाठी मला तरी कोणी अजून विचारलेलं नाही। संजय राऊतांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं ठाकरेंच्या मनात होतं, संजय राऊतांनीच हे मला सांगितलं होतं। सुनील तटकरे यांचं विधान। सुनील तटकरेंना खोटं बोलण्याचा नाद, शिवसेनेनं सोबत यावं असा ठाकरेंना मोदींचा कल दिसला। तटकरेंच्या दाव्यावर संजय राऊतांचं उत्तर। अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत भाजपसोबत कधीही चर्चा झाली नाही। 2019ला दादा उपमुख्यमंत्री नसते तर मविया सरकार 8 दिवसही टिकलं नसतं। सुनील तटकरे यांचं हे वक्तव्य। भाजपसोबत सरकारमध्ये जाण्यासाठी पत्रावर आता आमदारांच्या सह्यांचं पत्र। पत्रात भाजपसोबत जाण्यासंदर्भात स्पष्ट उल्लेख होता। सुनील तटकरे यांचा हा दावा। अजितदादा राजभवनावर गेल्याची कल्पना नव्हती। अजितदादांनी कशासाठी सह्या घेतल्या हे अनेकांना माहीतही नव्हतं। तटकरेंच्या दाव्याला जयंत पाटलांचं उत्तर।